नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्याबरोबर भगरीच्या धिरड्यांची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी इथे 2 वाटी भगर घेतली आहे आणि ज्या वाटीने मी भगर घेतली त्यानेच मी 1 वाटीला कमी असा साबुदाणा घेतला आहे. आणि आता हे दोन्ही मी मिक्स करून याच्यामध्ये पाणी टाकून धुवून घेत आहे. तुम्ही याचं 2 किंवा 3 पाणी काढून व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि नंतरून याच्यामध्ये पाणी टाकून कमीत कमी 6 तास हे भिजत ठेवायचं. 6 तासानंतरून आता हे मस्त भिजलं जातं. आता हे मिक्सर तुम्ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढवून ते मिक्सरला बारीक करून घ्या. हे जे मिश्रण आहे ते स्मूथ पाहिजे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करत लागतं असं पाणी टाकून हे मऊ असं बारीक करून घ्यायचं. तुम्ही इथं बघू शकता हे किती बारीक करायचं आहे ते. आता याच्यामध्येच आपण हिरवी मिरची, शेंगदाणे हे टाकून पाणी जर लागत असेल लागतं पाणी टाकायचं आणि स्मूथ अशी याची पेस्ट बनवून घ्यायची. मधून हे चेक करत राहायचं आणि बारीक वाटून घ्यायचं. त्याच्यात आता तुम्ही लागतं असं पाणी आणि मीठ टाकून हे मिक्स करून घ्या. आणि आता हे बॅटर तुम्ही 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्या आणि याला रेस्ट करू द्या. त्याच्यानंतरून तुम्ही एक तवा तापत ठेवा. तव्यावरती हा बॅटर टाकायच्या आधी आपल्याला तवा व्यवस्थित गरम आहे की नाही ते चेक करून घ्यायचं. मग आता पाणी टाकून तो पुसून घेऊन त्याच्यावर तेल लावून हे बॅटर टाकायचं आहे. हे बॅटर टाकून आपण गोल असं हे फिरवून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता याला डोस्याला किती मस्त अशी जाळी आली आहे. या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही डोस्याप्रमाणे जर ठेवली तर याला मस्त अशी जाळी पण येते आणि कुरकुरीत पण होतो. आता याला तुम्ही तेल टाकून दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित पलटून घ्या. याच्या कडा मोकळ्या करत करत हे पलटून घ्यायचं आहे धिरडं. तुम्ही इथे बघू शकता याला कलरही किती मस्त आला आहे. आता हे दोन्ही साईडने पलटी करत तुम्ही मस्त असं भाजून घ्या. हे दोन्ही साईडनेही व्यवस्थित भाजून घ्यायचं, तेव्हा ते कुरकुरीतही होतात. चला तर मग आपले आता हे ते धिरडे तयार झाले आहे. तुम्ही हे धिरडे शेंगदाण्याच्या झिरक्याबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबरही खाऊ शकता. आता मी हे शेंगदाण्याच्या झिरक्याबरोबर याची प्लेटिंग केली आहे. चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.